Good morning, friends. Today we are going to study chapter number 14, Light and the Formation of Shadows. विद्यार्थी मित्रांनो, बघा, कोविड-19 आपली शाळा मध्यंतरी सुरू झाली होती, पण पुन्हा एकदा आपली शाळा बंद झालेली आहे आणि म्हणून आपण पुन्हा एकदा ह्या ऑनलाईन तासिका, व्हिडिओ तासिका सुरू केलेल्या आहेत. तर या व्हिडिओ तासिकेमध्ये मी सौ सरोज राजेश कोष्टी, अहिल्यादेवी कन्या विद्यालय तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर बघा, आजच्या तासिकेमध्ये आपण चॅप्टर नंबर 14, लाईट अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडोज या चॅप्टरमधील काही मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. या धड्याचा सुरुवात तुमची झालेली आहे आणि या पाठामधील अ पिनहोल कॅमेरा म्हणजेच त्याला मराठीमध्ये म्हणतात सूची छिद्र प्रतिमा ग्राहक याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर यासाठी बघा, तुम्हालाच काही कृती करायची आहे. टेक ॲन एम्प्टी सिलेंड्रिकल बॉक्स, रिमूव्ह इट्स कॅप ऑन वन साइड अँड पेस्ट अ थिन व्हाईट पेपर ऑन इन इट्स प्लेस. बघा, एक बॅडमिंटनच्या फुलाचा खोका घ्यायचा आहे आणि त्या खोक्याची रिमूव्ह इट्स कॅप म्हणजे त्याचं झाकण काढून त्या साईडला तुम्हाला एक पातळ पांढरा कागद चिपकवायचा आहे. मेक अ स्मॉल होल ॲट द सेंटर ऑफ द अदर कॅप आणि डब्याचं खोक्याचं जे दुसरी साईड आहे त्या साईडला तुम्ही मध्यभागी एक छिद्र करायचं आहे. लाईट अ कॅन्डल अँड होल्ड द बॉक्स इन सच अ वे दॅट द फ्लेम ऑफ द कॅन्डल इज इन फ्रंट ऑफ द होल. आणि त्या डब्याला मध्यभागी जे छिद्र पाडलेलं आहे तुम्ही दुसऱ्या टोकाला, त्या छिद्राच्या समोर पेटती मेणबत्ती ठेवायची आहे आणि त्याचं निरीक्षण करायचं आहे. नाऊ यू विल सी ॲन अपसाइड डाऊन ऑर इन्व्हर्टेड इमेज ऑफ द फ्लेम ऑन द थिन पेपर ॲट द अदर एंड. तुम्ही ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की त्या मेणबत्तीची अपसाइड डाऊन म्हणजे तिची जी ज्योत आहे ती कुठे झालेली आहे, खाली झालेली आहे. म्हणजेच इन्व्हर्टेड इमेज म्हणजे तुम्हाला त्या कॅन्डलची, मेणबत्तीची उलटी प्रतिमा कुठे दिसते, तो जो थिन पेपर आपण चिपकवलेला होता डब्याच्या एका टोकाला त्या बाजूला किंवा त्या कागदावर तुम्हाला मेणबत्तीची उलटी प्रतिमा दिसते. तर असं का होत असेल याचा तुम्ही स्वतः विचार करायचा आहे आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. व्हाय इज द इमेज ऑन द डायफ्रॅम ऑफ द पिनहोल कॅमेरा इन्व्हर्टेड. त्याच्यानंतर बघा पुढे कॅन यू टेल, तुम्हालाच उत्तर द्यायचं आहे. कसलं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला, तर व्हॉट डिफरन्सेस डू यू नोटीस ऑन लुकिंग थ्रू द विंडोज इन द पिक्चर. बघा खाली पाठ्यपुस्तकामध्ये इन युअर टेक्स्टबुक पेज नंबर 100 सी द पिक्चर विंडो 14.9. विंडोज 3 विंडोचं चित्र दिलेलं आहे. बघा, देर आर 3 विंडोज. इन फर्स्ट विंडो यू सी द पिक्चर. इन थर्ड विंडो पिक्चर यू सी बट इट इज ट्रान्सलुसंट, ते तुम्हाला अस्पष्ट दिसत आहे. अँड इन थर्ड विंडो देअर इज नो पिक्चर म्हणजे तुम्हाला पलीकडचं कुठलंही चित्र त्याच्यामध्ये दिसत नाही आहे. बघा, द पिक्चर शोज ट्रान्सपरंट, ओपेक, ट्रान्सलुसंट विंडोज पॅन्स स्पॉट देम. म्हणजे त्या विंडोज ज्या आहे त्या विंडोज आहे पारदर्शक, अपारदर्शक आणि अर्धपारदर्शक. तर हे जे अर्धपारदर्शक किंवा पारदर्शक म्हणजे काय, तर द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस इज सेड टू बी ट्रान्सपरंट. म्हणजे ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो त्या पदार्थाला म्हणतात पारदर्शक पदार्थ. ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो त्याला म्हणतात अर्धपारदर्शक पदार्थ आणि ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही त्याला म्हणतात अपारदर्शक पदार्थ. बघा, द मटेरियल थ्रू विच लाईट डज नॉट पास इज सेड टू बी ओपेक. ओपेक म्हणजे अपारदर्शक, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक आणि द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस पार्शली इज सेड टू बी ट्रान्सलुसंट. ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो त्याला म्हणतात अर्धपारदर्शक म्हणजे ट्रान्सलुसंट. ट्रान्सलुसंट या शब्दाचा अर्थ काय आहे, अर्धपारदर्शक. आता बघा, डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द विंडो पॅन वी मे ऑर मे नॉट सी द ऑब्जेक्ट्स ऑन द अदर साइड थ्रू इट. त्या
कशाचं नेचर? विंडोचं नेचर म्हणजे ती जी खिडकी आहे त्या खिडकीचं जे स्वरूप आहे, नेचर म्हणजे तिचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपानुसार तुम्हाला अदर साईडचं चित्र कसं दिसेल हे त्या खिडकीच्या स्वरूपावर अवलंबून आहे. म्हणजे ते खिडकीची काच जर ट्रान्सपरंट असेल तर तुम्हाला अदर साईडचं पिक्चर त्या खिडकीतून दिसतं. खिडकीची काच जर ट्रान्सलुसंट असेल तर ते काही प्रमाणात म्हणजे अस्पष्ट दिसतं. आणि खिडकी जर लाकडाची असेल, बघा ही थर्ड विंडो जी आहे ही थर्ड विंडो वुडनची दिसते आहे आणि म्हणून वुडनमधून प्रकाश आरपार जात नाही आणि म्हणून आपल्याला त्या खिडकीच्या पलीकडचं चित्र दिसत नाही. त्याला म्हणतात ओपेक. आयडेंटिफाय द ट्रान्सपरंट, ओपेक अँड ट्रान्सलुसंट ऑब्जेक्ट्स फ्रॉम अमंग द फॉलोइंग. आता पुढे काही तुम्हाला ऑब्जेक्ट्स दिलेले आहे बघा. त्या ऑब्जेक्ट्सचं तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं आहे. कोणत्या कशा प्रमाणात कशा स्वरूपात कसं करायचं आहे क्लासिफिकेशन? तर ट्रान्सपरंट, ओपेक आणि ट्रान्सलुसंट अशा स्वरूपामध्ये तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. त्या ऑब्जेक्ट दिलेले बघा. अ पीस ऑफ अ ग्लास, वॅक्स पेपर, टिंटेड ग्लास, ऑइल पेपर, त्याच्यानंतर व्हाईट प्लास्टिक, अ टी केटल, अ नोटबुक, क्लॉथ, वॉटर, अ वुडन कबर्ड, शीट ऑफ अ नोटबुक. अशा प्रकारे या ऑब्जेक्ट्स दिलेले आहे आणि या ऑब्जेक्ट्सचं तुम्हाला काय करायचं आहे? क्लासिफिकेशन करायचं आहे. कशा स्वरूपात? तर ट्रान्सपरंट, ओपेक आणि ट्रान्सलुसंट. आलं का लक्षात मग तुमच्या? ट्रान्सपरंट म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय ट्रान्सपरंट? द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस इज सेड टू बी ट्रान्सपरंट. द मटेरियल थ्रू विच light does not pass is said to be opaque. And third, the material through which light passes partially is said to be translucent. अशा प्रकारे तुम्हाला या 3 प्रकारामध्ये त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट इज फॉर्मेशन ऑफ शॅडो. Let us try this. Take an electric torch, flash its light on a wall. बघा एक इलेक्ट्रिक टॉर्च घ्यायची आहे म्हणजे विजेरी घ्यायची आहे म्हणजेच बॅटरी घ्यायची आहे. ती बॅटरीचा फ्लॅश म्हणजे त्या बॅटरीचा प्रकाश भिंतीवर पाडायचा आहे. नाउ मेक युअर फ्रेंड स्टँड इन बिटवीन द टॉर्च अँड द वॉल. आणि नंतर तुमच्या मित्राला विजेरी आणि भिंतीच्या मध्ये उभे करा. व्हॉट हॅपन्स? काय घडतं बघा. काय दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये? इन युअर टेक्स्टबुक पेज नंबर 100 पिक्चर 14.10 फॉर्मेशन ऑफ शॅडो अशा प्रकारचं एक चित्र दिलेलं आहे बघा. तो मुलगा बॅटरीचा फ्लॅश त्या मुलीच्या अंगावर बॅटरीचा फ्लॅश आणि भिंत याच्यामध्ये मुलगी उभी आहे बघा. आणि त्या भिंतीवर त्या मुलीची आपल्याला काय दिसते आहे? बरोबर शॅडो तिची तिथे दिसते आहे. इफ अन ओपेक ऑब्जेक्ट कम्स इन द वे ऑफ अ लाईट सोर्स द लाईट डज नॉट पास थ्रू इट. बघा जेव्हा प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली की काय होते? त्यातून प्रकाश आरपार जात नाही. ॲज अ रिझल्ट द लाईट डज नॉट रीच अ वॉल. आणि त्याच्यामुळे काय होतं की तो जो विजेरीचा प्रकाश आहे तो भिंतीपर्यंत पोहोचत नाही. ऑर एनी अदर सरफेस ऑन द अदर साईड. किंवा भिंतच काय त्या मुलीच्या पलीकडे जर तुम्ही दुसरी कुठलीही वस्तू ठेवली तर त्या वस्तूपर्यंत त्या विजेरीचा प्रकाश जाणार नाही. दॅट पार्ट रिमेन्स डार्क. तो जो पार्ट असतो तो कसा होतो? डार्क होतो. आणि दिस पार्ट इज कॉल्ड द शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट. आणि तो जो डार्क पार्ट आहे त्या डार्क पार्टलाच काय म्हणतात? त्या वस्तूची सावली, शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट असं म्हणतात. मग वस्तूची सावली कशी निर्माण होते किंवा फॉर्मेशन ऑफ शॅडो कसा निर्माण होतं? तर इफ अन ओपेक ऑब्जेक्ट कम्स इन द वे ऑफ अ लाईट सोर्स लाईट डज नॉट पास थ्रू इट. ॲज अ रिझल्ट द लाईट डज नॉट रीच अ वॉल ऑर एनी अदर सरफेस ऑन द अदर साईड ऑफ द ऑब्जेक्ट. दॅट पार्ट रिमेन्स डार्क अँड दिस डार्क पार्ट इज कॉल्ड द शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट. आणि त्या सावलीलाच त्या वस्तूची छाया असं म्हणतात म्हणजेच शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट. आता बघा ट्राय दिस. पुन्हा तुम्हाला ट्राय दिस अशा प्रकारचं पुढे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲज युअर आस्क युअर फ्रेंड टू स्टँड ॲट अ सर्टन डिस्टन्स फ्रॉम यू इन अ बिग रूम
अँड ऑब्टेन द शॅडो ऑफ युअर फ्रेंड ऑन द वॉल विथ द हेल्प ऑफ टॉर्च. तुम्ही तुमच्या मित्राला एका मोठ्या खोलीमध्ये तुमच्यापासून ठराविक अंतरावर उभे करा आणि विजेरी वापरून तुमच्या मित्राची छाया भिंतीवर पाडा. आणि आता पुढील काही कृती करा. नाउ कॅरी आउट द फॉलोइंग ॲक्शन्स. ऑब्झर्व अँड मेक नोट ऑफ द चेंजेस टेकिंग प्लेस इन द शॅडो. त्या कृती करून काय करायचं आहे तुम्हाला, छायेमध्ये म्हणजे सावलीमध्ये होणारे बदल याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि नोट करायचं आहे, ते म्हणजे त्याची नोंद करायची आहे. बघा, फर्स्ट ॲक्शन इज सेंड द फ्रेंड क्लोजर टू द वॉल. तुमच्या मित्राला भिंतीच्या अगदी जवळ उभं करा आणि त्याच्यावर बॅटरीचा फ्लॅश टाका. काय दिसतंय बघा तुम्हाला त्या पहिल्या चित्रामध्ये, त्या मित्राची सावली भिंतीवर पडलेली दिसते आणि ती त्याच्या अगदी जवळ दिसते, बरोबर आहे की नाही. इन सेकंड स्टेप आस्क द फ्रेंड टू कम टुवर्ड्स यू. दुसरी ॲक्शन अशी आहे की तुम्ही तुमच्या मित्राला तुमच्या जवळ बोलवा. बघा, मित्राला जवळ बोलवल्यानंतर बॅटरी आणि भिंतीच्या मध्ये तो मित्र आलाय, तो मित्र तुमच्या जवळ उभा आहे आणि तो जवळ असल्यामुळे ती त्याची जी शॅडो आहे किंवा त्याची जी छाया आहे ती कशी दिसते तुम्हाला, लांब झालेली दिसते. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मित्राला किंवा तुम्ही त्याच्यापासून दूर जाऊन परत जवळ या. पुन्हा त्या सावलीचं निरीक्षण करा. विजेरी उंच धरा मग खाली धरा. बघा, चौथी जी ॲक्शन आहे, होल्ड द टॉर्च हाय अँड देन लो. वरतून त्याने त्याच्या मित्रावर टॉर्च धरलेली आहे बघा, तेव्हा त्या मित्राची सावली कुठे दिसते आपल्याला, त्या मित्राच्या पायाजवळ दिसते, बरोबर. त्या किंवा आणि छोटी पण दिसते बघा. ॲज कम्पेअर टू फर्स्ट अँड सेकंड पिक्चर, इन थर्ड पिक्चर द शॅडो इज शॉर्ट कम्पेअर दॅन फर्स्ट अँड सेकंड पिक्चर. गो टुवर्ड द लेफ्ट अँड देन टू द राईट ऑफ द फ्रेंड. त्या मित्राच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला जाऊन पुन्हा तुम्हाला त्या शॅडोचं निरीक्षण करायचं आहे किंवा त्याच्यात काय चेंजेस होत आहेत त्याचं निरीक्षण करायचं आहे. बघा, काय होतं, द शॅडो ऑफ अन ऑब्जेक्ट इज फॉर्म्ड ओनली व्हेन लाईट डज नॉट पास थ्रू द ऑब्जेक्ट. शॅडोची निर्मिती केव्हा होते किंवा वस्तूची सावली केव्हा निर्माण होते, तर जेव्हा त्या वस्तूमधून प्रकाश आरपार जात नाही तेव्हा, बरोबर. The kind of shadow it forms depends upon the relative distances between the source of light, the object, and the surface or the screen on which the shadow is formed. छायेचं जे स्वरूप आहे किंवा छाया निर्मिती जी आहे ती कशी होते, तर प्रकाशाचा स्रोत, वस्तू आणि पडदा यांच्यामधील परस्पर अंतर आणि दिशेवर त्या वस्तूचे छायेचं स्वरूप अवलंबून असते. द शॅडो ऑफ अन ऑब्जेक्ट फॉर्म ड्यू टू सनलाईट इज लॉंग इन द मॉर्निंग्ज अँड इव्हिनिंग्ज. बघा, कोणत्याही वस्तूची सूर्यप्रकाशामुळे पडणारी छाया सकाळी आणि संध्याकाळी लांब असते. तुम्ही पण बघा, सकाळी किंवा संध्याकाळी जर बाहेर गेलात तर तुम्ही तुमच्या सावलीचं निरीक्षण करा. आजपर्यंत केलं नसेल पण करा. तुमच्या असं लक्षात येईल की आपली सावली आपल्यापासून लांब दिसते. अँड शॉर्ट इन द आफ्टरनून. आणि दुपारी जर तुम्ही बाहेर गेलात तर तुमची सावली तुम्हाला शॉर्ट म्हणजे छोटी दिसते, पायाजवळ दिसते, जसं चित्रामध्ये तिसऱ्या पिक्चरमध्ये दिसतंय बघा पुस्तकामधल्या. का, तर सूर्यप्रकाश जो आहे, आपण बाहेर गेल्यानंतर प्रकाशाचा स्रोत कोणता आहे, सोर्स ऑफ लाईट, सनलाईट, बरोबर. तर तो सन जो असतो तो दुपारी कसा असतो, आपल्या डोक्याच्या वर असतो आणि त्यामुळे ती सावली जी आहे आपली ती आपल्याला छोटी दिसते. वी कॅन इझिली नोट दीज चेंजेस इफ वी ऑब्झर्व द ट्रीज अलॉंग द रोड साईड. छायेमध्ये होणारा हा जो बदल आहे किंवा सावलीत होणारा हा जो बदल आहे, हा बदल आपण झाडांचं निरीक्षण करताना सुद्धा आपल्या ते लक्षात येतं. दिस चेंजेस इन द शॅडो डिपेंड्स अपॉन द सोर्स ऑफ लाईट, द ऑब्जेक्ट अँड ऑल्सो ऑन द सरफेस ऑन विच द शॅडो इज फॉर्म. छायेमध्ये होणारा हा जो बदल आहे हा कशावर अवलंबून असतो मग, तर प्रकाशाचा स्रोत, वस्तू आणि छाया कशावर पडणार आहे याच्यावर ते अवलंबून असते. तर अशा प्रकारे इन अवर दिस सेशन वी स्टडीड पिनहोल कॅमेरा अँड फॉर्मेशन ऑफ शॅडो. म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपण काय शिकलो, तर सूची छिद्र प्रतिमाग्राहक म्हणजे पिनहोल कॅमेरा
आणि हाऊ टू मेक पिनहोल कॅमेरा अँड फॉर्मेशन ऑफ शॅडो म्हणजे एखाद्या वस्तूची छायानिर्मिती कशी होते आणि पिनहोल कॅमेरा कसा तयार करायचा याची आपण आजच्या या तासिकेमध्ये माहिती घेतलेली आहे. याच्या पुढची जी माहिती आहे ती आपण पुढच्या तासिकेमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.